नमस्कार माझ्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हा बॅनर बघून समजलं असेल की गेट टुगेदर आहे, कौटुंबिक स्नेह मेळावा आहे. माझ्या सासरवाडीला हा कार्यक्रम झाला. लहान मुलांनी डान्स पण केले. तुझा फोटो काढताय. त्या दिवशी चांगलाच मटणाचा बेत पण होता. मावशी सासूंनी एकमेकांबरोबर बोलण्यात मस्त चिकनावर ताव मारला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नदीवर पोहायला गेलो, तिलारी धरणाच्या खाली. मित्रांनो, आम्ही नदीवरती आलो आहे. तिलारी धरणच्या त्या खालच्या साईडला पोहायला आलो. तिलारी धरण सर्वात मोठं धरण आहे. हे तिलारी धरण दोडामार्ग साईडला येतं. नदीमधील दगड बघा, दगड असं जिवंत वाटतात. हे दगड काहीतरी बोलतायत असं वाटतात. मस्त दगड, नदीवरील दगड मला पाहायला भरपूर आवडतात. बारीक बारीक गोल गोल. हा एरिया पूर्ण भरतो, पावसामध्ये पूर्ण भरतो पावसामध्ये. हे बघतो तिकडनं वरनं पाणी झोतामध्ये धरण सुट दरवाजे खोलतात धरणाचे, तिकडनं पाणी जोरात येतं आणि हे पूर्ण भरतं. बघा काय देखावा आहे नदीचा. हा गावीच पाहायला मिळतो, शहरामध्ये मिळत नाही. हे माझ्या गावीच असते. चला आता जाऊया आपण तिलारी डॅमवर. तिलारी डॅम जे आहे तिकडे जाऊ. बरं केलंय मी आधी काय नसलं. फोटो काढू देतो ना. हो ही पॅडलची आहे. हे बघा, मित्रांनो, हे तिलारी धरण आहे. धरण आम्ही इथे बघायला आलो. धरणाच्या खाली आम्ही आता आंघोळ करायला गेलो नदीवरती. आणि जे वरती हे तिलारी धरण आहे, मोठं डॅम आहे. पावसामध्ये इथे पूर्ण पाणी भरतं, फुल सोडलं पण जातं, खाली पाणी पण भरतं. बघा, हा डॅम आहे बांधलेला पक्का. हे दरवाजे खोलण्यासाठी रूम बनवलेत. पंप असतील कदाचित, काय माहिती आतमध्ये. दरवाजे खोलण्यासाठी मशीन असेल. आम्ही सगळं इथे आलो आहे तिलारी धरणावरती. मस्त डॅम आहे, निसर्गाच्या एका कोपऱ्यामध्ये. बघा ना कसं वेगळंच वाटतं इथे वातावरण. तो डोंगर, हा डोंगर, हा डोंगरांच्या रांगा आहेत बघा किती. काय ते मस्तपैकी. हे निसर्ग ना असा बघायला क्वचित मिळतो कुठे. म्हणजे एक अजूब आहे. एवढ्या मोठ्या पर्वत रांगा आहेत ना, डोंगर आहेत बघा ना, मस्त एकदम. ते पण फुल घनदाट आहे झाडांनी.
मित्रांनो, आता आम्ही पुढे चाललो आहे, ह्याच्या धरणाच्या पुढे पण चाललो आहे, जिथे पाण्याचा मोठा साठा ठेवलेला आहे, म्हणजे साठा तयार केलेला आहे. ते एक डॅमच आहे, ते पण जाऊन दाखवतो तुम्हाला मी. तिथे पूर्ण ती पाण्याने जागा भरलेली आहे. तिथे कधी गाव होतं, कोणाच्या शेती होत्या, पण आता तिकडे पाणी भरलेलं आहे डॅममुळे. म्हणजे हे जरुरीच होतं पाण्यासाठी करणं. तर आपण तिथे बघायला जाऊया. ते अजून पण काही लोकांच्या काजी आहेत. लोक तिथे एक होडी घेऊन म्हणजे काजू करायला जातात, काजूंची शेती करायला जातात. बघा, तिकडे जाऊया आपण. All I wanna be, I
हे अमोल ऍक्च्युली आमकां पयलीं थंय येवंक मेळना ना. होय चलत थंयसून हो गाडी आसा ना पहिले तिथे यायला भेटायचं. मित्रांनो हा बघा तिलारी धरणातला मोठा प्रकल्प आहे. पाण्याचा साठा बघा केवढा मोठा आहे तो. पुढे अजून दाखवतो तुम्हाला मी एवढा मोठा साठा आहे तो. त्या होडीन जावचा लागतं काय काळजी करून. कुठे असते कुठे जाते पैसा तर बघा मित्रांनो इथे हा मोठा जलसाठा आहे. धरणामुळे झाले. धरणामुळे हा जलसाठा एवढा मोठा निर्माण झाला आहे. इथे कोणाची घरं होती, गाव होता वसलेला आणि नंतर काजू शेती पण होती इथे लोकांच्या. अजून पण आहेत. लोक इथे येतात, घरं उठली, पुनर्वसन दुसऱ्या गावात झालं त्यांचं, पण इथे शेती पण असे आहेत लोकांची. पण शेती करायला सुद्धा येतात इथे लोक अजून पण. होडीन जातात. ते का ते बघ ते दिसतं बघ. बसवते का पाणी वगैरे चला आता मित्रांनो जायची वेळ झाली आहे घरी. दुपार तर कडक ऊन लागते. मे महिना आहे. त्याला जाऊया घरी आता. सर्वजण कंटाळले. बघून भरपूर मजा आली नदीमध्ये आंघोळ करून, धरण बघून. आता उन्हामुळे डोकं तापायला लागलं आहे. चला आता आम्ही घरी जातो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये असत. पंखे लाया हमारे काय करू चाय तर दिली हो काय मलाही घेतलंय चाय सोबी ओतल्यानी मलाही पेपरची पिशवी घेऊन बसतात. उपवास सकाळपासून उपवास म्हणून सांगता मग मी गेलो होतो तयारी करून काम केलं